हॅलो एव्हरीवन. सो आपण जे कालचं लेक्चर बघितलं ज्याच्यात आपण सेल्फ पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन बघितलं आणि आता आपण त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करणार आहे. कालचं लेक्चर लेंथी खूप होत होतं, सो आता हा पार्ट आपण या लेक्चरमध्ये कवर करू. आता पॉलिनेटिंग एजंट बघणार आहे आपण जसं काल बघितलं. पॉलिनेटिंग एजंट मीन्स काय, तर तुम्ही कुठंही जायला आपण जे ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्ट यूज करतो, बस वगैरे, ते काय एक मीडिया आहेत तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोचवण्यासाठी. तसंच पोलन ग्रेनला त्या अँथरपासून स्टिग्मापर्यंत पोचवण्यासाठी जे काही एजंट्स असतात, ओके, जो काही मीडियम असतो त्याला पॉलिनेटिंग एजंट म्हणायचं. आणि ह्याच पॉलिनेटिंग एजंट्सला पॉलिनेटर्स असं म्हणायचं. म्हणजे जर इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होत असेल तर त्याला इन्सेक्ट पॉलिनेटर म्हणायचं. म्हणजे तिथे इन्सेक्ट काय ॲक्ट करतो, तर पॉलिनेटर म्हणून काम करतो ना. पॉलिनेटर कॅन बी अबायोटिक ऑर अबायोटिक. म्हणजे काय, अबायोटिक माहीत आहे, अबायोटिक मीन्स नॉन आणि बायोटिक म्हणजे लिव्हिंग. सो पॉलिनेटर्स हे एक तर नॉन लिव्हिंग असतात किंवा लिव्हिंग असतात. मग इन्सेक्ट हे कशात येणार आहेत, तर लिव्हिंगमध्ये येणार आहेत. वाईल जो काही एअर मीडियम, वॉटर मीडियम जे आहे ते नॉन लिव्हिंग. मग हे दोन टाईप्स आहेत पॉलिनेटर्सचे, विच इज बायोटिक अँड अबायोटिक. ना अबायोटिक पॉलिनेटर्स मीन्स नॉन लिव्हिंग थिंगमध्ये आत्ताच म्हटलं तसं विंड अँड वॉटर. वॉटर इज युजली यूज ओनली फॉर फ्यू ॲक्वॅटिक प्लांट लाईक सी ग्रासेस. आता पाण्याचा मोस्ट ऑफ द यूज कुठे आहे, तर फक्त ॲक्वॅटिक जे काही प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं ते वॉटर मीडियम यूज करतात. व्हाईल जे प्लांट्स एरियलमध्ये ग्रो होतात, म्हणजे जसं आपण बघतो आपल्यासमोर आहेत ते जे हव्यामध्ये ग्रो होतात आणि क्रॉस पॉलिनेशन करतात, ते काय आहेत, तर ते सुद्धा अबायोटिक पॉलिनेटर आहे. सो विंड अँड वॉटर हे काय अबायोटिक. वाईल बायोटिक ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम येणार आहेत, मीन्स ॲनिमल स्पेसिस. मग व्हेरियस ॲनिमल स्पेसिस म्हणजे मॅमल्स, रेप्टाईल्स, बर्ड्स, इन्सेक्ट, हे सगळे काय आहेत, तर पॉलिनेटर म्हणून बायोटिक पॉलिनेटर म्हणून काम करतात. अँड इन्सेक्ट आर द मोस्ट कॉमन. आता आपण जर बघितलं तर इन्सेक्टची व्हरायटी किंवा पॉप्युलेशन सगळ्यात जास्ती. आणि इन्सेक्ट्स हे काय करतात, तर पॉलिनेशनसाठी जास्त युजफुल असतात. म्हणजे कुठले, तर बीज, बेटल, मॉथ आणि बर्ड्स हे जे काय आहेत ते बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, जे जास्ती आपल्याला क्रॉस पॉलिनेशनमध्ये एरियलसाठी हेल्प करतात. आता जसं आपण म्हणलं पॉलिनेटिंग एजंटचे दोन टाईप, विच इज अबायोटिक आणि बायोटिक. आता अबायोटिक आपण डिटेलमध्ये बघू. अबायोटिक म्हणजे काय, तर नॉन लिव्हिंग आणि त्याच्यामध्ये विंड आणि वॉटर किंवा एअर आणि वॉटर हे येतात. सो जे विंड किंवा एअर पॉलिनेशन होतं त्यालाच काय म्हणायचं, ॲनिमोफाईल्स. दे आर कॉल्ड द ॲनिमोफाईल्स. आता जे ॲनिमोफाईल्स आहेत ते कसं पॉलिनेशन करतात आणि काय करतात, तर पोलन ग्रेन इज कॅरीड बाय विंड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. म्हणजे काय, पोलन ग्रेन हे विंड मार्फत, जसं एअर म्हणतोय आपण, मीडियम कोण आहे तर एअर आहे, त्या एअर मार्फत कुठं अँथरपासून स्टिग्मापर्यंत कॅरी केले जातात. अँड विंड पॉलिनेशन इज व्हेरी कॉमनली सीन इन ग्रासेस. आता जे काही ग्रासेस आपण बघतो त्याच्यामध्ये मॅक्झिमम विंड पॉलिनेशन होतं. अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट पॉलिनेटेड बाय विंड आर. आणि कॅरेक्टर्स म्हणजे काय आहेत ॲडॅप्टेशन्स यांचे, म्हणजे आता एअर पॉलिनेशन किंवा विंड पॉलिनेशन किंवा ॲनिमोफिल जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही ॲडॅप्टेशन आहेत. त्याच्यातलं पहिला ॲडॅप्टेशन म्हणजे काय, त्या पॉलिनेशन करतात विंड किंवा एअर किंवा कुठलाही मीडियम असो, कुठलाही पॉलिनेटिंग एजंट असो, त्याच्यामार्फत पॉलिनेशन होण्यासाठी प्लांटनं स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस केलेले असतात. ओके, स्वतः काहीतरी ॲडॅप्ट करून घेतलेलं असतं. म्हणजे काय, जसं आपण आपल्यामध्ये ह्युमन बिंग्समध्ये इव्हॉल्युशन झालं. आधी आपण ॲपीज होतो, त्याच्यानंतर आपल्यामध्ये काय झालं, ॲडॅप्टेशन झालं. आपल्याला आपली जे काही त्यावेळेस शेपूट वगैरे असं काही काय होतं, स्किन वेगळी होती सगळं. त्याच्यात काय झालं, आपण एन्व्हायरमेंट जसं चेंज होत गेलं तसं आपल्या बॉडीमध्ये पण चेंजेस होत गेले. म्हणजे काय केलं आहे, आपण ॲडॅप्टेशन केलं आहे. मग तसंच विंड पॉलिनेशनसाठी किंवा इन्सेक्ट किंवा बायोटिक कुठल्याही पॉलिनेशनसाठी प्रत्येक प्लांट हे स्वतःमध्ये चेंजेस करून घेतो, ॲडॅप्टेशन करून घेतो. सो विंड पॉलिनेशनसाठी काय ॲडॅप्टेशन्स आहेत,
तर लाईट पोलन ग्रेन्स. आता विंडमध्ये उडता आलं पाहिजे. तुम्ही जर वरच्या बॅकग्राऊंड बघितलं तर त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असे उडत आहेत. तुम्ही म्हातारी वगैरे असं पण म्हणता. सो ते पोलन ग्रेन्स कसे असतात, वजनाला खूप हलके असतात, जेणेकरून ते सहज एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती उडू शकतात. दुसरं म्हणजे नॉन स्टिकी पोलन ग्रेन्स असतात. म्हणजे काय, तर ते कुठेही थटले किंवा काही झालं तर ते लगेच चिकटून बसत नाहीत. ते फार इझिली तिथून निघू शकतात, जेणेकरून ते पुढं ट्रॅव्हल होतील त्याला जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत. वेल एक्सपोज स्टॅमेन. आता स्टॅमेन वेल एक्सपोज म्हणजे काय, तर अँथरवरून पोलन बाहेर पटकन यावा म्हणून स्टॅमेन ही खूप इझिली दिसून येते, जेणेकरून जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये जर तो पोलन पोचला तर लगेच तिथं पोलन ग्रेन ड्रॉप व्हावा म्हणून काय आहे, तर वेल एक्सपोज स्टॅमन असते. आणि लार्ज फिदरी स्टिग्मा. आता वाऱ्याबरोबर उडणं गरजेचं आहे, तरच ते ट्रॅव्हल करू शकतात. आणि त्याच्यासाठी त्यांना कसं आहे, फिदरी असं, म्हणजे उडण्यासाठी तुम्ही वरती डायग्राममध्ये बघू शकता काय, तर फिदरी असं त्याच्याकडेचं स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामुळे ते काय होतात, इझिली उडू शकतात. आणि हे जे एक्झाम्पल्स आहेत, व्हीट, राईस, कॉर्न, बार्ले, ओट्स, हे जे प्लांट्स आहेत हे विंड पॉलिनेशन करतात. आणि अशा प्लांटला किंवा अशा फ्लॉवर्सला ॲनिमोफिलस फ्लॉवर्स म्हणतात. दे आर कॉल्ड एज अ ॲनिमोफिलस फ्लॉवर. त्याच्यानंतर सेकंड आहे वॉटर. म्हणजे फार थोडे प्लांट, म्हणजे जे काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत त्याच्यामध्येच फक्त वॉटर पॉलिनेशन किंवा हायड्रोफाईल केलं जातं. इथं काय होतं, सम वीड्स सच एज ऑस्ट्रेलियन सी ग्रास अँड पॉन्ड वीड्स आर pollinated by water. The pollen floats on water. When it comes in contact with the flower, it is deposited inside the flower. म्हणजे काय, तर आता सी वीड्स, काही वीड्स आहेत किंवा ऑस्ट्रेलियन ग्रासेस वगैरे आहेत किंवा पॉन्डमध्ये वगैरे येणारे असे वेल वगैरे आहेत, ज्याच्यामध्ये वॉटर पॉलिनेशन हे जास्ती प्रमाणात बघायला मिळतं. आणि ह्याच्यात काय होतं, आता जसं विंडमध्ये हे पोलन उडतात तसं आपल्याला जर वॉटरमध्ये करायचं असेल तर काय होतात, हे पोलन फ्लोट होतात. सो दिस पोलन फ्लोट्स ऑन वॉटर. वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द फ्लॉवर इट इज डिपॉझिटेड. ज्यावेळेस हे फ्लॉवरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात हे पोलन, त्यावेळेस ते काय होतात, ते तिथं डिपॉझिट केले जातात फ्लॉवरमध्ये, जेणेकरून ते पोलन फिमेल प्लांट बरोबर फर्टिलायझेशन करेल. आता ह्याच्यात सुद्धा काय झालं आहे, तर बरेचसे ॲडॅप्टेशन केलेत. आता ह्याच्यातलं ॲडॅप्टेशन पहिलं म्हणजे काय, तर स्मॉल अँड इनकॉन्स्पिशियस फ्लॉवर. म्हणजे काय, एक तर हे फ्लॉवर खूप स्मॉल असतात आणि इनकॉन्स्पिशियस म्हणजे काय, तर हे इझिली दिसून येत नाहीत. आता ह्याला कुठलाही इन्सेक्टला वगैरे अट्रॅक्ट करायचं नाही. सो हे जे फ्लॉवर्स असतात ते स्मॉल असतात, इझिली दिसून येत नाहीत. त्याच्यानंतर फ्लॉवर्स विदाउट ब्राईट कलर, फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. आता ह्याला अट्रॅक्ट करायचं नाही आहे, त्यामुळे हे जे फ्लॉवर्स कसे अट्रॅक्टिव्ह नसतात, ब्राईट कलर वगैरे नसतो. फ्रॅग्रन्स म्हणजे वास ह्याला नसतो, प्लस ह्याच्यामध्ये कुठलाही हनी वगैरे असं कुठलाही नेक्टर प्रेझेंट. नेक्टर म्हणजे काय, कुठलाही स्वीट सबस्टन्स ज्याच्यासाठी इन्सेक्ट वगैरे मोस्टली अट्रॅक्ट होतात. आता इथं वॉटर आहे त्यामुळे इथं नेक्टर ॲब्सेंट असणार आहे. त्याच्यानंतर फ्लोरिड पार्ट अँड पोलन ग्रेन्स आर अनवेटेबल. आता हे जे पोलन ग्रेन्स आहेत किंवा जे फ्लॉवर्स आहेत हे कसे असतात, हे लाईट वेट असतात, जेणेकरून हे इझिली वॉटरवरती फ्लोट होतील. अँड प्लांट इन विच फिमेल फ्लॉवर आर सबमर्ज. द पोलन ग्रेन हॅव स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल टू ऑर स्लाइटली मोर दॅन वॉटर. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर फिमेल फ्लॉवर जे आहेत, पोलन बऱ्याच वेळा पाण्याच्या वरती पण फ्लोट होतात, ते बघणार आहे आपण 2 टाईप. पण त्याच्यामुळं काय होतं, पोलनवरती फ्लोट होत असतात, व्हाईल जो काही फिमेल फ्लॉवर्स असतात ते पाण्यामध्ये बुडलेले असतात, सबमर्ज झालेले असतात. अँड दिस पोलन ग्रेन, ह्या पोलन ग्रेनला कसे एक स्पेसिफिक, आता एका ठराविक ग्रॅव्हिटीला किंवा ठराविक अंतरावरती जर फ्लोट व्हायचं असेल तर तशी ग्रॅव्हिटी असणं गरजेचं आहे, आणि मग त्या ग्रॅव्हिटीला ते प्रेझेंट असतात. इन प्लांट विथ फ्लोटिंग फिमेल फ्लॉवर्स अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज लेस दॅन दॅट ऑफ अ वॉटर. म्हणजे काय, जर समजा जे काही
फ्लॉवर्स आहेत जर ते सुद्धा सबमर्ज नसतील म्हणजे काय होणार आहे, ते फ्लोट होत असणार. तुम्हाला पाठीमागची डायग्राम दिसते, त्याच्यामध्ये काय आहे तर ते फ्लॉवर आहे जे पाण्याच्या वरती आहे, जे फ्लोट होतं. तर त्याच्यासाठी काय केलं जातं, तर जी काय पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी आहे ती लेस दॅन वॉटर केली जाते, जेणेकरून ते इझिली त्या फ्लॉवरच्या वरपर्यंत पोचतील. आता ह्याचं एक्झाम्पल जसं आपण बघितलं तर पॉन्ड वेड्स, इल ग्रास, हायड्रिला, कॉंगटेल, हे सगळे जे आहेत एक्झाम्पल ते वॉटर किंवा हायड्रोफिल पॉलिनेशनचे आहेत. आणि हे जे परफॉर्म करतात, हायड्रोफिल पॉलिनेशन जे फ्लॉवर परफॉर्म करतात त्यांना हायड्रोफिलस फ्लॉवर असं म्हटलं जातं. आता हे हायड्रोफिल पॉलिनेशनचे 2 टाईप आहेत. कुठले तर हायपोहायड्रोफाइल्स आणि इपिहायड्रोफाइल्स. त्याच्यातलं आपण पहिल्यांदा बघणार आहे हायपोहायड्रोफाइल्स. हायपो म्हणजे काय तर बिलो म्हणजे खाली. जर पाण्याच्या खाली हे जर पॉलिनेशन होत असेल किंवा पाण्यामध्ये आपण म्हणू शकतो तर त्याला काय म्हणायचं तर हायपोहायड्रोफाइल पॉलिनेशन मीन्स द पोलन ग्रेन पॉलिनेशन बिलो वॉटर. आणि ह्याच्यामध्ये पोलन ग्रेन कसे असतात, हेवियर दॅन वॉटर म्हणजे वॉटरच्या वरती फ्लोट नाही करायचं, वॉटरच्या मध्ये किंवा आत फ्लोट करायचं आहे. मग त्याच्यासाठी पोलन ग्रेन हे कसं असतं, थोडंसं वेट असतं पोलन ग्रेनला, जेणेकरून ते पाण्यात बुडतील आणि इझिली पॉलिनेशन होईल. त्याचं एक्झाम्पल आहे झूस्टर किंवा सी ग्रास म्हणलं जातं. बाजूला तुम्हाला डायग्राम सुद्धा दिसते. ह्या डायग्राममध्ये पण समजते ह्याचे जे पोलन ग्रेन्स आहेत, मेल पोलन ग्रेन्स, ते काय झालेत पाण्याच्या आतच फ्लोट होत आहेत आणि ते तसेच फ्लोट करत फिमेलकडे जात आहेत. व्हाईल इपिहायड्रोफिल इज अ प्रोसेस ऑफ पॉलिनेशन in which the pollen grains are transferred from the surface of water. म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय होतं, पोलन ग्रेन हे वॉटरच्या सरफेसला म्हणजे वॉटरच्या वरती पोहत असतात आणि ते तसेच पुढे ट्रान्सपोर्ट होत असतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं, वॉटरच्या वरतीच पोलन ग्रेन आहेत, फ्लोट होत आहेत, त्यामुळं जे काही फ्लॉवर असतात किंवा फिमेल पार्ट आहे तो सुद्धा वॉटरच्या वरतीच फ्लोट होत असतो. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे वॅलिस्नेरिया. इट इज कॉल्ड एज ह्याचं एक्झाम्पल आहे वॅलिस्नेरिया. हे जे प्लांट आहे त्याची डायग्राम तुम्हाला शेजारी दिसतं, ते कसं असतं. आणि बघा फिमेल पण वरतीच आहे आणि वॉटरच्या लेवलला ते पोलन ग्रेन्स वरती येऊन फ्लोट होऊन फिमेलपर्यंत पोचत आहेत. सो ह्याच्यामध्ये काय असतं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही पोलन ग्रेनच्या इक्वल असते. मगाच्या एक्झाम्पलमध्ये कशी होती, लेस होती, वाईल इथं कशी आहे ती इक्वल आहे पोलन ग्रेनसाठी. आता हे काय झालं तर हे झालं अबायोटिक एजंट्स म्हणजे काय, सगळे नॉन लिव्हिंग. ह्याच्यामध्ये 2 विंड आणि वॉटरमध्ये परत 2 टाईप, हायपो आणि इपी. हायपोमध्ये पोलन ग्रेन्स वॉटरच्या खाली, वाईल इपीमध्ये पोलन ग्रेन वॉटरच्या वरच्या लेअरला वरती फ्लोट होत असतात. आता आपण बघणार आहे बायोटिक एजंट. आता जे काही बायोटिक एजंट आहेत किंवा लिव्हिंग एजंट आहेत त्यांचे ते बघणार आहे. त्याच्यातलं फर्स्ट टाईप आहे एन्टॅमोफिल्स. एन्टॅमोफिल्स काय आहेत तर ह्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन मध्ये हे कॅरीड होतं आणि क्रॉस पॉलिनेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ मेनी एजंट. जसं आपण बघितलंय बरेचसे एजंट काय करतात, क्रॉस पॉलिनेशनला हेल्प करतात. आणि व्हेन दे आर पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट दिस पॉलिनेशन इज नोन ॲज एन्टॅमोफिलस टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे काय, आता हे एकतर इन्सेक्ट मार्फत होतात आणि जर समजा इथं जे इन्सेक्ट आहेत त्यांनी जर पॉलिनेशन केलं तर त्याला एन्टॅमोफिल पॉलिनेशन म्हणतात आणि त्या फ्लॉवरला एन्टॅमोफिलस फ्लॉवर असं म्हटलं जातं. आणि हे मोस्टली कुठं प्रिपेअर केलं जातं तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये हे पॉलिनेशन कॅरीड आउट केलं जातं. त्याच्यानंतर आता इथं सुद्धा काय आहे तर हे पॉलिनेशन कॅरी आउट व्हायला त्या टाईपचं ॲडॅप्टेशन होणं गरजेचं आहे. सो ह्याच्यामध्ये आता इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं आहे, त्यामुळे ह्याचे जे फ्लॉवर्स असतील ते कसे असतील, लार्ज असतील, शोई असतील म्हणजे अट्रॅक्ट करणारे असतील अँड ब्राईट कलरचे कायम ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लॉवर्स बघायला मिळतात. अँड दिस फ्लॉवर प्रोड्यूस स्वीट ओडर म्हणजे काय, फ्रॅग्रन्स प्रेझेंट असतो ह्याला, एक स्मेल असतो स्वीट आणि एक नेक्टर प्रेझेंट असतं म्हणजे काय तर स्वीट असा सबस्टन्स त्याच्यात प्रेझेंट असतो, नेक्टर ग्लँड्स.
सो ते सबस्टन्स घेण्यासाठी काय होतात, मोस्ट ऑफ द इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होतात आणि त्या अट्रॅक्ट होतानाच त्यांना पोलन ग्रेन त्यांच्या बॉडीला जे लावून लागतात आणि ते पोलन ग्रेन ज्यावेळेस ते इन्सेक्ट ह्या झाडावरून किंवा ह्या फुलावरून दुसऱ्या फुलावरती तसेच नेक्टर कलेक्ट करायला जातात त्यावेळेस किंवा स्वीट कलेक्ट करायला जातात त्यावेळेस ते पोलन ग्रेन तिकडं ट्रान्सफर झालेलं असतं. सो द स्टिग्मा, ह्याचा जो स्टिग्मा आहे, द स्टिग्मा इज रफ ड्यू टू द प्रेझन्स ऑफ हेअरी ऑर स्टिकी ड्यू टू द म्युसिलेजिनस सिक्रिशन. म्हणजे काय, एकतर ह्याचा स्टिग्मा आहे तो कसा असतो, स्टिकी असतो, हेअरी आणि स्टिकी. ज्याच्यामुळे काय होईल, जर इन्सेक्टला पोलन ग्रेन जर अटॅच असतील किंवा कुठं अडकले असतील इन्सेक्टच्या बॉडीवर आणि इन्सेक्ट ज्यावेळेस नेक्टर घ्यायला फ्लॉवरमध्ये आत शिरेल त्यावेळेस तो स्टिग्मा असल्यामुळे जे पोलन्स आहेत ते लगेच स्टिग्मावरती चिकटून बसतील आणि ते चिकटल्यामुळं काय होणार आहे, तर फर्टिलायझेशन इझिली कॅरी आउट होतं. आता द पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड एज अ पोलन किट. हे आपण आधी सुद्धा सांगितलंय तुम्हाला ज्यावेळेस आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघत होतो. येलो असा जे काही सिक्रिशन पावडरी होतं ते काय पोलन किट आहे. And some plant have special adaptation for the insect visitor to help in cross pollination. For example, lever mechanism or turnpipe mechanism in saliva. ह्या अशा बरेचसे ॲडॅप्टेशन आपल्याला एंटोमोफिलस फ्लॉवरमध्ये बघायला मिळतात. आता क्रॉस पॉलिनेशन इन्सेक्ट जे इन्सेक्ट थ्रू होतं त्याची एक डायग्राम छोटीशी दिली आहे बघा. एक पोलन हनी बी आहे, ती काय करते, तिथून नेक्टर घेताना तिला काय होते, ते पोलन ग्रेन स्टिक होतील आणि तेच पोलन ग्रेन ती दुसऱ्या फ्लॉवरवरती जाऊन बसताना ते पोलन ग्रेन त्या फिमेल पार्टला किंवा फ्लॉवरला मिळून तिथं फर्टिलायझेशन होईल. सो दिस इज एंटॅमोफिलस पॉलिनेशन. आणि ह्याच्यानंतर आपण बघणार आहे ऑर्निथोफिलस. ऑर्निथोफाईल किंवा ऑर्निथोफिलस म्हणजे द पॉलिनेशन विच इज कॅरीड आउट बाय हेल्पिंग ऑफ बर्ड. जिथं बर्डच्या हेल्पनं काय होतं, पॉलिनेशन कॅरी आउट होतं. आणि जर हे कुठल्या फ्लॉवरमध्ये होत असेल तर त्या फ्लॉवरला ऑर्निथोफिलस फ्लॉवर असं म्हटलं जातं. सो द फ्लॉवर आर पॉलिनेटेड बाय बर्ड्स अँड व्हेरी फ्यू फ्लॉवर्स अँड बर्ड्स शोज दिस फॉर्मल पॉलिनेशन. म्हणजे काय, तर हे पॉलिनेशन ऑर्निथोफिलस किंवा ऑर्निथोफाईल पॉलिनेशन कुठं होतं, तर बर्ड्समध्ये होतं आणि खूप कमी फ्लॉवर्समध्ये काय होतं, तर हे पॉलिनेशन कॅरी आउट केलं जातं आणि खूप कमी बर्ड्स हे पॉलिनेशनसाठी हेल्प करतात. सो व्हेरी फ्यू टाईप ऑफ बर्ड हॅव्हिंग स्मॉल साईज लॉंग बिग परफॉर्म्स ऑर्निथोफाईल्स. म्हणजे काय, जे बर्ड स्मॉल साईजचे असतात आणि इझिली त्यांची जी बीक आहे, तुम्ही जर मागच्या इमेजमध्ये बघितलं तर त्यांची बीक कशी असते, लॉंग असते आणि त्या लॉंग बीकमुळं काय होतात, ते इझिली त्या नेक्टरपर्यंत पोचतात आणि त्या नेक्टरपर्यंत पोचल्यामुळं काय होतं, त्यांच्या जे काही बीक आहे त्याला ते पोलन ग्रेन्स इझिली चिकटू शकतात. सो अशा प्लांटमध्ये पण काय झालं आहे, ॲडॅप्टेशन झालं आहे आणि ह्या ॲडॅप्टेशनमुळं काय होतं, तर ऑर्निथोफिलस फ्लॉवर्स जे आहेत, जे बर्ड पॉलिनेशन प्रेफर करतात ते इझिली होतं. सो हे ॲडॅप्टेशन्स काय आहे, तर परत इथं सुद्धा काय करायचं आहे, बर्डला अट्रॅक्ट करायचं आहे. त्यामुळं हे जे कलर्स आहेत फ्लॉवरचे ते कसे असतात, ब्राईट कलर असतात, लार्ज आणि स्नोई असे त्याचे कलर वगैरे प्रेझेंट असतात, साईज प्रेझेंट असते. दे सिक्रेट प्रोफ्यूज ऑर अ डायल्यूट नेक्टर. म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये एक फ्रॅग्रन्स आणि एक डायल्यूट नेक्टर प्रेझेंट असतो. पोलन ग्रेन आर स्टिकी अँड स्पायनी. आता ह्याच्यामध्ये स्टिकी आणि स्पायनी का असतं हे तुम्हाला इन्सेक्ट मध्ये पण समजलं असेल. पोलन ग्रेन इझिली त्या बर्डच्या बॉडीला स्टिक होण्यासाठी, वाईल दे डू नॉट हॅव अ फ्रॅग्रन्स. आता बर्ड्सला जवळपास वास घेण्याची सेन्सच पुअर आहे, म्हणजे दे कॅन नॉट स्मेल दॅट स्ट्रॉंगली ॲज वी कॅन. सो ह्याच्यामध्ये काय आहे, तर फ्रॅग्रन्स हा खूपच कमी किंवा बऱ्याच वेळा नसतोच. सो हे झालं ऑर्निथोफाईल आणि जे या फ्लॉवरमध्ये हे पॉलिनेशन होतं त्याला ऑर्निथोफिलस फ्लॉवर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे ते पॉलिनेशन बाय बॅट विच इज
चिरोप्टेरोफिल्स. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर बॅट पॉलिनेशन म्हणजे काय, जे वटवाघूळ आपण म्हणजे म्हणतो त्याच्या थ्रू हे पॉलिनेशन केलं जातं. आता हे पॉलिनेशन का आपण करतो या फ्लॉवर्समध्ये, कारण लॉंग डिस्टन्सवर हे फ्लॉवर असतील तर हे पॉलिनेशन कॅरी आउट केलं जातं. म्हणजे जर समजा खूप डिस्टन्सवरती मेल आणि फिमेल गॅमेट आहेत तर हे बॅट काय करतात तर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करतात, सो इझिली पॉलिनेशन होतं. जवळपास किलोमीटर्सवरती हे पॉलिनेशन कॅरी आउट केलं जातं. सो ह्याच्यामध्ये काय आहे तर हे जे फ्लॉवर्स आहेत जे ह्या पॉलिनेशन कॅरी आउट करतात त्याला चिरोप्टेरोफिलस फ्लॉवर्स असं म्हटलं जातं. आणि ह्या फ्लॉवर्समध्ये काही ॲडॅप्टेशन झालेले आहेत, जे काय आहेत तर आता हे बॅट आहेत ते नाईटला बाहेर पडतात, त्यामुळे त्यांना मोस्टली कलरचा काहीच संबंध येत नाही. सो हे जे कलर्स हे डल असतात, पण फ्रॅग्रन्स अतिशय स्ट्रॉंग असतो, बिकॉज बॅट हे फ्रॅग्रन्सनं जास्त अट्रॅक्ट होणं पॉसिबल असतं. आणि ते काय करतात तर बराच नेक्टर सिक्रेट करतात, जेणेकरून बॅट त्यांच्याकडं अट्रॅक्ट होतील. दिस फ्लॉवर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ इडिबल पोलन ग्रेन्स. हे जे पोलन ग्रेन्स आहेत त्याच्यामध्ये ऑइली कंटेंट खूप असतो, सो दे आर इडिबल. सो दिस इज ऑल द एक्झाम्पल ऑफ, आता हे जे खाली एक्झाम्पल्स पण आहेत, बांबू ट्री, नंतर सॉसेज ट्री, हे जे एक्झाम्पल्स आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द पॉलिनेटिंग एजंट वी हॅव completed.